वॉशिंग्टन अशी शहरं नुसती बघून आलो असतो, पण तसं न होता अगदी ग्रामीण भागात असणारं जीवन सुद्धा मला जवळून पाहता आलं, अनुभवता आलं. आणि म्हणून ते जे काही मी अनुभवलं गेलं याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आता अमेरिकेचा आपण इतिहास पाहत असताना मगाशी सरांनी उल्लेख केला की कोलंबसनं शोध लावला, परंतु 14व्या-15व्या शतकापर्यंत जवळजवळ अमेरिकेकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. अगदी एक वेगळ्या स्वरूपाचा असणारा खंड हा तसाच तिथं होता. आणि कोलंबसनं शोध लावल्यानंतर विशेषतः करून युरोपमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये आणि युरोपमध्ये अनेक लोक, कारण ब्रिटनमध्ये राजा जर ख्रिश्चन धर्मामध्ये दोन पंथ आहेत, एक कॅथोलिक आणि दुसरा प्रोटेस्ट. बऱ्याचदा काय व्हायचं की राजा जर कॅथोलिक पंथाचा असेल तर तो प्रोटेस्ट लोकांचा छळ करायचा, आणि राजा जर कॅथोलिक पंथाचा असेल कॅथोलिक पंथ तो प्रोटेस्टांचा करायचा, आणि प्रोटेस्ट राजा असेल तर तो कॅथोलिक लोकांचा छळ करायचा. आणि मग या सगळ्या छळाला कंटाळून अनेक ब्रिटनमधील असणारे लोक त्याला अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक व्हायला लागले. दुसरी महत्वाची गोष्ट ही धर्माच्या बाबतीत झाली. तिसरी गोष्ट की आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा युरोपमध्ये त्यावेळेला सगळ्या लोकांच्या असं लक्षात आलं की अमेरिका हे एक सुसंपन्न राष्ट्र आहे. जगातली असण्याची काही महत्वाची 27 खनिजे आहेत, ती 27 खनिजे अमेरिकेमध्ये आहेत. जे तुमच्या आता सांगायला काही हरकत नाही की आज अमेरिकेकडे पेट्रोल डिझेलचे सुद्धा प्रचंड साठे आहेत, पण आजही अमेरिका आपले पेट्रोल डिझेलचे साठे वापरत नाही. ते विशेषतः करून सौदी अरेबिया किंवा मध्यची काही मुस्लिम कंट्री आहेत, अरब कंट्री आहेत, त्यांच्यातून तेल खरेदी करता आणि वापरत असतं. अमेरिकेला माहित आहे की एक दिवस यांच्यात असणारं तेल संपणार आहे आणि फक्त आपल्याकडेच तेल असणार आहे. म्हणजे इतका पुढचा दूरचा विचार प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक बाबतीत अमेरिकेमध्ये केला जात असतो. आणि मग असे सगळे म्हणजे युरोपमधनं जर्मनमधनं सगळे लोक अमेरिकेमध्ये जाऊन